संरक्षण व्हावे या उद्देशाने येवला शहरातील सर्पमित्रांचा विशेष सन्मान करण्यात आला। शिवसेना गटनेते गणेश शिंदे आणि युवा नेते अमोल शिंदे यांच्या वतीने येवल्यातील सर्व सर्पमित्रांचा गौरव करण्यात आला। मंत्री छगन भुजबळ तसेच माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला। नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते, मात्र नागांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित अधिवासात मिळवून देणे ही देखील काळाची गरज आहे। याच उद्देशाने सर्पमित्रांकडून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या घरात, परिसरात अथवा सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सापांना सुरक्षितपणे पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य केले जात आहे। अशाच येवला तालुक्यातील सर्पमित्र दीपक काशीनाथ सोनवणे, सोनू दीपक बाविस्कर, अतुल कोतवाल, गोविंद शिंदे, संजय हरभाऊ लावारे, किशोर भाऊराव अहिरे, मयूर रमाकांत सोनवणे, रोहित संजय सासे, अमोल भाऊसाहेब गडाख, दिनेश जालिंदर गोराडे आदी सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला। आज येवल्या ठिकाणी नागपंचमीचा सण साजरा होत आहे। तसं येवल्यात सगळेच सण जोरात साजरे होतात, अतिशय उत्साहाने साजरे होतात। आज या नागपंचमीच्या कार्यक्रमाच्या उत्साहाच्या निमित्ताने आज नागदेवतेची सर्वत्र पूजा केली जाते। त्या नागदेवताचं कुठंतरी, सर्पाचं कुठंतरी रक्षण व्हावं, त्यांना सुद्धा एक जगण्याचा अधिकार आहे। त्यांच्याविषयी असलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि तसेच त्या सर्पांना पकडून कुठेही त्यांना इजा न होता त्यांची रक्षा करणारे आपले सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे, अशी एक कल्पना आपले शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे यांना सुचली आणि एक आपण कार्यक्रम घ्यावा असं एक सर्व आमचे येवल्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असो, तसेच या येवले शहराचेच नव्हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते आपले भुजबळ साहेब आताच नवीनच आपल्याला यसगाव ते येवला पाणी पुरवठा योजनेचं अतिशय प्रयत्नपूर्वक ती योजना येवलेवासियांसाठी आणणारे आपले समीर भाऊ भुजबळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। सर्पमित्रांचा सत्कार यासाठी की कुठेतरी समाजात आपण मानव जात ही मनुष्य जात आपण जगत असताना आनंदाने गुन्हा गोविंदाने राहत असताना आपण सर्व प्राणी मात्रांची सुद्धा सेवा केली पाहिजे आणि ती सेवा करीत असताना अंधश्रद्धा बी दूर झाली पाहिजे। त्या सर्पांना संरक्षण भेटलं पाहिजे, सर्व प्राणी मात्रांना संरक्षण भेटलं पाहिजे। ते काम करत असताना हे सर्पमित्र आपल्या जीवावर उद्धार होऊन जीवाचे पर्वा न करता त्या सर्पांना पकडून आणि त्यांच्या जागेत जंगलात त्यांना सोडून देतात। त्या आज नागपंचमीच्या धर्तीवर त्या सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे आणि तो सत्कार या ठिकाणी आपले नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, PI साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी व सर्वांनी पुढाकार घेऊन आज आपल्या येवल्या शहरातील सर्व सर्पमित्रांचा सत्कार केला आणि त्यांच्या ऋणातून थोडं तरी आपल्याला मुक्त होता यावं आणि त्यांना कुठेतरी उत्साह यावा असं कार्य करताना त्यासाठी जो कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तो अतिशय यशस्वी झाला आणि मुक्तानंद शाळेचे प्रिन्सिपाल प्राचार्य यांनी या कार्यक्रमाला आम्हाला मदत केली आणि शाळाचे ग्राउंड उपलब्ध करून दिले, त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। आणि आज मुक्तानंद शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि वन विभागाच्या वतीने एक सूचना देतो सर्वांना की साप मारू नये। साप निघाला कुठं शेतामध्ये, घरामध्ये, कुठं बाहेर रस्त्यावर तर सर्पमित्रांना फोन करावा किंवा वन विभागांना 1926 या टोल फ्री नंबरवर फोन करावा, जेणेकरून सापांचं रेस्क्यू केलं जाईल आणि सुरक्षित ठिकाणी सोडलं जाईल। आज नागपंचमीच्या उत्सवानिमित्त गणेश भाऊ शिंदे आणि अमोल भाऊ शिंदे आणि सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष तसेच येवला शहराचे PI, वन खात्याचे वन अधिकारी या सर्वांनी मिळून आज सर्पमित्रांचा सन्मान केला। तसेच सर्पमित्रांना प्रमाणपत्र दिले आणि माझ्या अनुभवानुसार पहिल्यांदाच येवला तालुक्यात असा कार्यक्रम घडवला आणि मी अमोल शिंदे, गणेश भाऊ शिंदे यांचे आभार मानतो। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।